जगात एका ठिकाणी एकाच वेळी कोट्यवधी माणसं एकत्र आली आहेत. त्यांची संख्या आहे 10 कोटी. हा हिंदूंचा महाउत्सव अर्थात कुंभमेळा आहे. आतापर्यंत 20 कोटीहून अधिक यात्रेकरूंनी महाकुंभाला भेट दिली आहे, जो भरलाय प्रयागराजमध्ये. 144 वर्षांचा अनोखा योग आहे. प्रयागराजमध्ये भरलेला महाकुंभ मेळा विशेष आहे, कारण आपल्या 6 पिढ्या आधीच्या व्यक्तींच्या आयुष्यात हा सुवर्ण क्षण आला होता, म्हणजे 144 वर्षांपूर्वी. आता पुढचा महाकुंभ मेळा 2169 मध्ये होईल, तेव्हा आपण कुणीच इथं नसू. आपली 6वी पिढी असेल. कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. 12 महाकुंभमेळ्याच्या नंतर एक महाकुंभमेळा भरतो, म्हणजे 144 वर्षानंतर. महाकुंभ मेळ्याला सूर्य, चंद्र, शनी आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग होत असल्याची भावना आहे. अर्थात कुंभमेळा का साजरा केला जातो? देव आणि दानवांमध्ये अमृत कलशासाठी संघर्ष झाला अशी पौराणिक कथा आहे. त्यात अमृताचे काही थेंब ज्या 4 ठिकाणी पडले असं मानलं जातं, तिथं हा कुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक असा उत्सव मानला जातो. हा उत्सव श्रद्धा, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीचा भव्य असा संगम आहे. युनेस्कोनं कुंभमेळ्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून सुद्धा मान्यता दिली आहे. या कुंभमेळ्याचे प्रकार कुठले आहेत माहिती आहेत? पूर्ण कुंभ, अर्धकुंभ, पूर्ण कुंभमेळा आणि त्याचबरोबर महाकुंभमेळा भरवला जातो. पूर्ण कुंभमेळा 12 वर्षांनी भरतो, अर्धकुंभमेळा 6 वर्षांनी, तर कुंभमेळा प्रत्येक 3 वर्षांनी भरतो. तर महाकुंभमेळा 12 कुंभमेळ्यांच्या नंतर भरतो. सध्या प्रयागराज इथं हा महाकुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळा हा राक्षसांवर देवांच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. आता तुम्ही म्हणाल की हा कुंभमेळा कुठे कुठे भरतो? तर प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक इथल्या पवित्र नद्यांच्या किनारी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. गंगा, यमुना आणि गूढ सरस्वती या 3 नद्यांच्या संगमामुळे प्रयागराज हे सर्वात पवित्र मानलं जातं. महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येचं महत्त्व काय आहे? तर महाकुंभ मेळ्यातील मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक जमले. ज्योतिषांच्या मते महाकुंभातील मौनी अमावस्येच्या या दिवशी एक खास असा त्रिवेणी योगायोग तयार होतोय. हा योग समुद्र मंथनासारखा असल्याचं मानलं जातं. मौनी अमावस्या ही संतांची अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते, कारण स्नान पारंपरिकपणे शांततेत केलं जातं. ही प्रथा आंतरिक शांती आणि प्रतिबिंब यांचं प्रतीक आहे. या कुंभमेळ्याचं आध्यात्मिक महत्त्व काय माहिती आहे? कुंभमेळ्यात स्नान केल्यानं पापक्षालन होतं आणि मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. या मेळ्यात साधू, महंत, संत आणि कोट्यवधी भाविक एकत्र येतात. ज्याला आधी शाही स्नान म्हटलं जायचं, त्याला आता अमृत स्नान म्हटलं जातंय. अमृत स्नान आत्मा शुद्ध करतो आणि पापांची मुक्तता करतो असंही मानलं जातं. तर असा हा अनोखा महाकुंभ मेळा. तुम्ही गेला नसाल तर नक्की जा, कारण हा योग पुन्हा नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.